मॅडम यो रणजित राईट हँड आहे माझा. माझ्याकडे एक प्लॅन आहे. हा वा वा मॅडम, म्हणजे असं की एका दगडात दोन पक्षी मारायचे. काय साहेब, तो तुटत नाही म्हटल्यावर आपल्याला असं वागावंच लागणार. कामात फार लक्ष देऊ नये त्यांनी आता, नाही का? बरोबर आहे मॅडम तुमचं. रणजितला एखाद्या मॉलमध्ये न्या, चांगले कपडे खरेदी करून द्या. अहो कपडेच काय, माझ्याकडे लय गाड्यात, त्याला एक गाडीच देऊन टाकतो ना. हा आणि ती पोरगी आहे ना न्या, तिच्या आईबापांना वाटलं पाहिजे ना पोरग मोठ्या घरचं आहे म्हणून. मग बघा त्या अजय ठाकूरचं कसं होते. माझी चौकशी करतो, माझ्या माणसांचे फिंगरप्रिंट्स घेतो, पण पुढे काहीच नाही ना. ए बाबा, कळलं काय काम येते? खरं खरं लग्न नाही करायचं त्या पुरीशी, नाही तर करशील काहीतरी डोक्याला ताप. कळते का? अरे बस काय भाऊ, विश्वास नाही का? यांचं लग्न नाही झालंय ना अजून? आहे मॅडम, कुवार आहे मी अजून. शिक्षण किती झालंय? ग्रॅज्युएशन झालंय 8 मध्ये. हा खोटं खोटं सर्टिफिकेट आहे त्याच्याकडे. चालेल, वागताना बोलताना लक्ष असू दे फक्त. काय? हा हा होऊन जाईल. येऊ का मॅडम आता आम्ही? तेवढं कंपनीचं बघा ना जरा. होणार होणार, काळजी नका करू तुम्ही. तुमचा शेअर ठेवते मी हवे असल्यास. आता मी काय तुम्हाला मागितलंय का? तरी पण त्याबद्दल बोलू आपण एकदा. माझ्या डोक्यात एक प्लॅन. कसला प्लॅन? सांगतो नंतर, आता येतो. बर चला. सॉरी, पण आम्ही नेहासाठी दुसरी स्थळं शोधायला सुरुवात करतो. माझ्या परीने मी सगळे प्रयत्न केले, आता स्वामीचीच. मी जे नाही करू शकत तेच मला करायला सांगते. चुकीच्या मार्गाने पैसे कमवून मी घर नाही घेऊ शकत. मला असं वाटतं की मम्माला येऊन सांगावे की मला तुमच्या मुलीशीच लग्न करायचंय. मग पैशाचा विषय आला की मी सोंग नाही घेऊ शकत. बेटा बेटा, तुला माहिती आहे ना तुझी मम्मा कशी आहे. अगं तिने एकदा ठरवलं ना की तिला हवं तेच ती करणार. मी तिच्याशी बोलून बघितलं पण ती नाहीये ग ऐकायला तयार. मी दुसऱ्या कोणाशीही लग्न करणार नाही. मला कळत नाहीये पण अजयही त्याचा हट्ट का नाही सोडत आहे. तो जसा आहे तसा तू वागतोय. पैशांचं खोटं नाटक तर करत नाहीये ना? पप्पा, खूप जेन्युइन आहे तो. येस आय नो बेटा, आय नो. मला याच्याबद्दल काही शंका नाहीच आहे. पप्पा, मला दुसरा कोणाशीही लग्न करण्याचा फोर्स करू नका. नाहीतर मी माझं काय करून घेणे माहित नाही मला. नेहा, प्लीज असा मनात विचारही आणू नकोस बेटा. अगं याकरता लहानाची मोठी केली का आम्ही तुला? बघ, तू आता शांत हो प्लीज. आपण बोलू नंतर. हा अजय, हे नको.
हे बघ अजय, तिथे जाणं गरजेचं वाटलं म्हणून गेले होते मी. आई आहे मी तुझी. तुझा चेहरा बघूनच कळतं मला तुझ्या मनात काय चाललंय ते. ते गेली होतीस म्हणून मी रागवलो नाहीये. ते तुझ्याशी कसे बोलले असतील ह्याचा मला अंदाज आहे म्हणून मला त्रास होतो. अरे चांगलं आणि स्पष्ट बोलले ते माझ्याशी. स्पष्ट बोलले असतील, चांगले बोलले असतील का ह्याची मला शंका आहे. अजय, नेहाचे आई वडील आहेत ते. त्यांच्याशी आदर ठेवून बोल. सॉरी. अजय, त्या तुला पोलीस स्टेशनमध्ये भेटायला आल्या होत्या? हो. मग मला का नाही सांगितलं? काय सांगायचं होतं? त्यांनी मला अल्टिमेटम दिलं हे सांगायचं होतं. त्यांच्या मुलीला मला सुखात ठेवता येणार की नाही ह्याची त्यांना शंका वाटते हे सांगायचं होतं का? हो, पण त्यांना त्यांच्या मुलीच्या भविष्याची चिंता वाटणारच ना. आई, माझं काम आत्ता सुरू झालंय. माझं काम वेगळं आहे, माझं क्षेत्र वेगळं आहे. दुसऱ्यासारखा 9 ते 5 जॉब नाही करत मी. मोठा पगार नाही मला, पण मला माझं काम आवडतं. भले 4 पैसे कमी मिळत असतील तरी पण. काकू, हो काकू, कुठे गेला होता तुम्ही? अजय किती काळजी करत होता. हो ना. हे बघा काकू, इथून पुढे तुम्हाला कुठेही जायचं असेल ना तर मला सांगितल्याशिवाय अजिबात जायचं नाही. हा, त्यापेक्षा असंच करा ना, तुम्हाला काही आणायचं असेल तर मला सांगत जा. मी देईन ना तुम्हाला आणून. भाजी वगैरे आणायची असेल तर. तुम्ही घरातून बाहेर पडायचं नाही. बरं अजय, आता राग सोड. अरे म्हातारपणात होता असं कधीतरी. पण काकू, तुम्ही गेला होतात कुठे? मी नेहाकडे गेले होते. मग काहीतरी गोड बातमी असणार आहे. अहो मग मला पण सांगायचं ना. मी काहीतरी गोड बनवून दिलं असतं, एखादं गिफ्ट दिलं असतं. गोडधोड खाण्यासारखं काही नाही म्हणाल्यात त्या. नेहासाठी दुसरी स्थळं शोधणार आहेत असं म्हणाले. अगं बाई, असं का म्हणाल ते? असं त्यांच्या मनाला येईल तेव्हा दुसरी स्थळ बघणार होय ते. नेमाने त्यांची मुलगी आहे ती. ते हवं ते करू शकतात. अरे बरोबर आहे अजय तुझं, पण नेहा ज्ञान आहे. तिनेच हे सगळं ठरवलं नाही का? बरं, राग येऊन देऊ नकोस, पण त्या दिवशी पोलीस स्टेशनमध्ये नेहाची आई आली ना तेव्हा मला काय तिचं बरं वाटलं नाही बघ. म्हणजे मला आवडलंच नाही काय. होणाऱ्या जावयाला भेटायला पोलीस स्टेशन मध्ये? त्यांना नकोच आहे ना हा जावई व्हायला. अहो पण का? असं काय कमी आहे आमच्या भाऊजींमध्ये? तुला नाही कळायचं. बाकी माझं काही म्हणणं नाहीये हो, पण माझ्या लेकाला कुणी कमी लेखलेलं नाही सहन होत मला. म्हणून तिथे जायला नको होतस. तू प्लीज स्वतःला आता त्रास करून घेऊ नकोस. हे बघा काकू, तुम्हाला वाटत असेल तर मी अजयचा मोठा भाऊ म्हणून जातो आणि त्यांच्याशी बोलतो. तुम्ही नका काळजी करू. हो ना, मलाही बरोबर घेऊन चला. अशा माणसांशी कसं बोलायचं ना ते मला अगदी चांगलं कळतं. हा काकू, तुमचं कसं आहे ना, तुम्ही त्यांचं सगळं बोलणं अगदी निमूटपणे ऐकून घेतलं. पण मी नाही हो ऐकून घेणार. मी अगदी ठामपणे सांगेन त्यांना की आमचे भाऊजी लाखात एक आहेत म्हणून. हा, मग माझ्या आईनं सुद्धा हिच्या आई वडिलांना सांगितलं होतं लगीन करायचं असेल तर ह्याच्या बरोबर करा, आता आमचं काय अडलेलं नाही. अहो तुम्ही पण ना. पण काय आहे ना काकू, अशा नाकवर असलेल्या लोकांशी ना असंच बोलावं लागतं, त्याशिवाय ते सरळ होत नाहीत. आपण हा विषय इथेच थांबूया का? पण अजय, आता काय करायचं? त्यांनी तर स्पष्ट सांगितलं की ते नेहासाठी दुसरी स्थळ बघतील म्हणून. मला नाही वाटत ते आता थांबतील. आई, मी नेहावर खूप प्रेम करतो आणि मला माझं संपूर्ण आयुष्य तिच्याबरोबरच घालवायचंय. पण त्यासाठी मी माझ्या कामाबाबतीत किंवा माझ्या तत्वांबाबतीत कोणताही कॉम्प्रोमाइज नाही करणार. आणि सध्या मला माझ्या फक्त या केसवर फोकस करायचा आहे आणि दुसरा कोणताही विचार मला करता येणार नाहीये. करा. काय ग नेहा, काय चाललंय? लक्ष कुठे तुझं? मंजुषा, अगं चुकून पडलं असेल ना. चुकून पडलं की पाडलं? बरं,
उगीच वाद नको. मी वाद नाही घालत आहे, पण ते अजयची आई गेल्यापासून बघतीये नुसती आदळपट चाललीये. वागलीच आहेस तू तशी. नेहा कमॉन, शांत राहा ना. काय वागले ग मी? हा नेहा, फार बोलायला लागलीस तू आजकाल. तू माझ्यासाठी दुसरं स्थळ पाहतीयस हे आईंना सांगायची काय गरज होती? मग काय चूक आहे त्यात? हा, जे खरं आहे तेच बोलले मी. हे बघ नेहा, पहिल्यापासून आपण भेटूया, चर्चा करूया याचा आग्रह मी धरत आहे, पण अजयला कशातच रस नाहीये. आणि तू काय विचारतेस हे सगळं मला? आईंना आधीच बरं नसतं, किती वाईट वाटलं असेल त्यांना. हे बघ, मलाही काही फार आनंद झाला नाही हे सगळं बोलण्यात, पण किती दिवस तेच तेच गोल गोल बोलत राहणार आपण? कधीतरी निर्णय घ्यायला नको? मलाही असंच वाटतं मंजुषा की आपला निर्णय आपण त्यांना सांगायला नको होता. म्हणजे मीच चुकले पुन्हा, हो ना? तसं नाही म्हणायचंय मला. हे बघा, मी दोघांनाही स्पष्ट सांग, आणि एकदाच, आणि ते तुम्हाला दोघांनाही ऐकावं लागेल. नेहा, तुझ्या भविष्याचा विचार करूनच बोलते मी, आणि प्रेमात पडून तू जर चुकीचा निर्णय घेणार असशील तर ते मला मान्य नाही, कळलं? आणि मीही सांगते, मी अजय शिवाय दुसऱ्या कोणाशीही लग्न करणार नाही. काय बोलतेय ही? तुम्ही समजावणार आहात तिला काही का नाही? हे बघ बेटा, तुझी आई जे काय सांगते ना ते तुझ्या आणि अजयच्या. राहू द्या, राहू द्या. तुम्ही काही स्पष्ट बोलणार नाही, मीच सांगते. तुम्ही दोघांनी मला आता एका प्रश्नाचं उत्तर द्या. आता काय? बरं बोल. हे एवढं सगळं झालं, अजय एकदा तरी बोलला तुमच्याशी किंवा माझ्याशी? निर्णयच सांगितलास ना तू त्यांना, मग काय बोलणार ते? त्यांनी माझ्या अटी मान्य कराव्यात, बस. अटी कसल्या? बेसिक अपेक्षा आहेत त्या, आणि त्या फक्त तुझ्या सुखासाठीच आहेत नेहा. पण मी अजयशीच लग्न करणार आहे. माझ्यासाठी हा विषय इथेच संपलेला आहे. अजय, अजय, एक महत्वाची बातमी. काय झालं? अजय, राणी सरदेसाईच्या बंगल्याच्या बाहेर आपण ज्या खबऱ्याला पाळतीवर ठेवला होता त्याच्याकडनं कळलंय तिला भेटायला तो वाघमारे गेला होता. वाघमारे? होय, वाघमारे. धनंजय सरदेसाई गेल्यानंतर तो भेटायला गेला हे मी समजू शकतो, पण परत कशासाठी गेला असेल भेटायला? मागच्या वेळेस पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा हे दोघे समोरासमोर आले होते, राणी सरदेसाई आणि वाघमारे, तर माझ्या लक्षात आलं होतं की त्यांची जुनी ओळख असणार. पण ती धनंजय सरदेसाईंमुळे की, आणि ह्या परिस्थिती त्या दोघांचं भेटण्याचं कारण काय असावं? मला काय वाटतं, आपण त्या राणी सरदेसाईच्या बंगल्यात आहे ना छुपे कॅमेरा लावूया, नाहीतर रेकॉर्डर लावूया, काहीतरी बाहेर येईल की. मला कळतंय आपल्याला असं करता येणार नाही, पण आपल्या इतक्या प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळेल झाली. डायरेक्ट सगळंच एकदम सोक्षमोक्षच लागेल बघा. असं केल्यामुळे गुन्हेगार सावध होण्याची भीती आहे. ते तर आहे. निमाणे, राणी सरदेसाई आणि वाघमारे का भेटले असतील हे आत्ता ह्या क्षणाला शोधून काढणं कठीण, पण वाघमारे आणि धनंजय सरदेसाईंचं काय कनेक्शन असणार हे आपण लगेच शोधून काढू शकतो. अजय, बिझनेसमॅन आणि राजकारण यांचा एकमेकांशी संबंध असतोच. राजकारण आणि अर्थकारण एकमेकांच्या हातात हात घालूनच चालतंय. पण हे सगळेच संबंध घरापर्यंत नाही पोचत. राणी सरदेसाई काही वर्षांपूर्वी धनंजय सरदेसाईंच्या कंपनीमध्ये अकाउंट्स डिपार्टमेंटमध्ये काम करत होती. होय ना? पण गेली काही वर्ष तिचा बिझनेसशी डिरेक्टली संबंध नव्हता. पण मग तिची आणि वाघमारेंची ओळख कुठे आणि कशी झाली असावी? आणि इतकी परत परत घरी जाण्या इतकी? दुसरं कोणी असं तर हा प्रश्न पडला नसता, पण वाघमारे सारख्या माणसाला राणी सरदेसाई आपल्या बंगल्यावर बोलवते. राणी, मला बोलवलं? शरद, त्या दिवशी तुम्हाला उडवून लावलंयस, पण आपल्याकडनं एक ब्लंडर झालंय.
ब्लंडर? माझ्याकडून तर शक्यच नाही. शरद, या घरातून तू निनावी कॉल्स केलेत. मग त्याचं काय? अरे लोकेशन ट्रेस होऊ शकतं. एवढंच ना? तुला सोपं वाटतं हे सगळं? राणी, मी केलेल्या कॉलचं लोकेशन सापडणार नाही तेवढी मी काळजी घेतली. कशी? एकतर मी चायनीज फोनवरनं फोन केला होता आणि त्यामध्ये असं फंक्शन आहे की मी ट्रॅकर ब्लॉक करू शकतो. नक्की? राणी, मी काय वेडा आहे का घरातून फोन करायला? शरद, ओव्हर कॉन्फिडन्स नको आणि यानंतर लगेच फोन करू नकोस. काही होणार नाही. बरं चल, हे आलो एक काम करून. ऐकशील का जरा? सगळं आता प्लॅन नुसार घडतंय तर उगाच इश्यू नको क्रिएट करूया. आणि दुसरी गोष्ट, यापुढे जे फोन करशील ते जरा वेगळ्या आवाजात कर. का? मी सांगतेय म्हणून. हे बघ, या केसमध्ये आणखी कोणीतरी सामील आहे असं अजय ठाकूरला वाटलं पाहिजे. त्याचं कन्फ्युजन वाढवलं पाहिजे आपण. राणी, कुठे शिकलीस हे सगळं? अर्जुनाकडून. म्हणजे? आपली नजर ही कायम आपल्या लक्षावर असायला हवी. थकलीस ना? नाही रे. आई, तू थकलीस, तू आता आराम कर. आणि स्वयंपाक करू नकोस, मी खिचडी टाकतो. तू म्हणालस ना, यातच पोट भरलं माझं. पण काळजी करू नकोस, ज्योती आली होती मदतीला, स्वयंपाक झालाय आमचा. आई, तू खूप दगदग करतेस. दगदग कसली रे त्या? तू बस इकडे. अरे ये इकडे बस. आराम कर. सावकाश. अजय, प्रश्न तुझ्या लग्नाचा आयुष्याचा होता. जगातली कुठली आई स्वतःच्या मुलाचं लग्न म्हटल्यानंतर स्वतःच्या तब्येतीची काळजी घेईल? आणि मी अगदी हंतरुणाला खिळून बसले असते ना तरी तुझ्या लग्नाचा विषय बोलायला उठून गेले असते. माहितीये? आई, असं काही करायची गरज पडणार नाहीये. मी सगळं ठीक करेन. कसं अजय? मी बोलेन त्यांच्याशी, समजावीन त्यांना, ते ऐकतील माझं. त्यांचा विचार वेगळा आहे. अरे नेहाच्याही स्वतःच्या मुलीच्या भावनांचा विचार करत नाही, त्या तुझ्या माझ्या भावनांचा विचार का करतील? असं वाटतं की मीच कुठेतरी कमी नाही ना रे पडले. आई, अरे आपल्या मुलाला त्याच्या आर्थिक परिस्थितीवरून कुणीतरी बोलतंय, हे नाही सहन होत. आई, हे बघ, आम्हा दोघांना एकमेकांशी लग्न करायचं आहे आणि आम्हा दोघांसाठी पैसा हा महत्वाचा विषय नाही आहे, कळेल त्यांना. नाही कळणार, कारण कळून घ्यायची इच्छाच नाहीये त्यांची. माझं एक ऐकशील? हे वीक. आई, काय बोलतेस तू हे? अरे वस्तूच आहेत ह्या. आई, तुझे दागिने आहेत हे. अरे कशासाठी घेतो आपण हे दागिने? अशा वेळी कामी यायलाच ना. आणि नाहीतरी आता मला याचा काय उपयोग आहे? आई, हे दागिने विकून पैसे उभे करायला बाबांनी तुझ्या गळ्यात मंगळसूत्र नव्हतं घातलं. हे बघ, आत्ता जर ते हयात असते ना तर त्यांनी मला याकरता थांबवलं नसतं. आई, पण मी ह्यातलं काहीही नाही करणार आहे. हट्टाला पेटू नकोस रे. घे हे दागिने. आई, मी नाही घेणार आहे. बरं, मग माझ्या दोन ऐपती त्यामुळे नाही, म्हणजे फार पैसे नाही येणार त्यातून, पण हे सगळं मिळून जे पैसे येतील ना त्यातून तू ह्यापेक्षा एखादं मोठं घर भाड्याने घेऊ शकशील. ऐक माझं, सुरुवात तर होईल, पुढे तू सगळं करशीलच, खात्री आहे रे मला. मी असं काही नाही करणार आहे. हा? आई, मला हे सगळं नाही जमणार आहे का? शंकाच नाहीये मला, पण सध्या आपल्याकडे वेळ कमी आहे. आई, पण त्यासाठी तुझे दागिने. अरे आता अशा किती इच्छा उरल्यात माझ्या,
सगळं तुझं तुझ्या मनासारखं व्हावं एवढीच छोटीशी इच्छा आहे रे माझी. अगं आई, बाबांनी तुझ्यासाठी तुझ्या म्हातारपणासाठी हे पैसे साठवून ठेवले आणि जर या दागिन्यांचा काही उपयोग व्हायचा असेल ना तर तुझ्यासाठीच व्हायला हवा. हे बघ अजय, ही माझ्या आयुष्याची ठेव आहे आणि माझं आयुष्य तू आहेस. तुझंच आहे हे सगळं. आणि आता हे दागदागिने घालून मी कुठे मिरवणार आहे? मोठ्या हौसेने या बांगड्या मी नेहाला लग्नात घातल्या असत्या, त्याऐवजी या घरासाठी वापरल्या गेला तर बिघडलं कुठे? आणि त्यांच्या अपेक्षा एवढ्यात नाही संपल्या तर? असं नाही होणार. तशी तुझी तुझ्या आयुष्याबद्दल काही स्वप्न आहे, तशीच त्यांची मुलीच्या आयुष्याबद्दल स्वप्न आहे. त्यात काय चुकीचं आहे?